नियतीचा खेळ हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. 70 वर्षाच्या मनोरमाताई एका बेंचवर बसून आपल्या नशिबाला दोष देत होत्या. तेवढ्यात एक 10 वर्षाचा गोंडस मुलगा आपली छोटी सायकल चालवत उद्यानात आला आणि सायकलवरून खाली उतरून इकडे तिकडे फिरू लागला. तेव्हा त्या मुलाची नजर मनोरमाताईंकडे गेली. तेव्हा तो धावतच मनोरमाताईंजवळ गेला आणि म्हणाला, आजी, तू इथे का बसली आहेस? त्या मुलाच्या तोंडून मनोरमाताईंनी आजी हे नाव ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. कारण आजपर्यंत कोणीच त्यांच्याजवळ इतकं प्रेमानं बोललं नव्हतं. पण मनोरमाताई काहीच बोलल्या नाहीत. तेव्हा त्या मुलानं त्यांचा हात पकडला. जसा त्याने हात पकडला तसा तो म्हणाला, आजी, तुला तर खूप ताप आला आहे. तेव्हा मनोरमाताईंनी लगेच त्या मुलाच्या हातून आपला हात सोडून घेतला आणि म्हणाल्या, नाही बाळा, तू माझा हात पकडू नकोस, नाहीतर तू सुद्धा आजारी पडशील. काही हरकत नाही आजी, माझी आई डॉक्टर आहे, ती लगेचच मला बरं करेल. आणि आजी, तू पण चल ना, माझी आई तुलासुद्धा लगेच बरं करेल. तो मुलगा मनोरमाताईंच्या हाताला पकडून खेचतच म्हणत होता. तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या, अच्छा बाळा, तुझं नाव काय आहे? तेव्हा तो मुलगा म्हणाला, अगं आजी, तू किती विसरभोळी आहेस गं. तू तर माझं नाव ठेवलं होतंस आणि तूच विसरून गेलीस. मनोरमाताईंना त्याचं बोलणं काही समजत नव्हतं की हा मुलगा असं का बोलत आहे. तेव्हा तो मुलगा हसतच म्हणाला, आजी, कदाचित तुझं वय जास्त झालं आहे, त्यामुळे तू विसरली आहेस. मी तर तुझा नातू देवांश आहे. तू मला एवढ्या लवकर कशी विसरलीस? असं बोलून तो मुलगा मनोरमाताईंना खेचतच आपल्या घराकडे घेऊन जाऊ लागला. तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या, बाळा, असे कोणालाही आपल्या घरी घेऊन जात जाऊ नको. तुझे आईबापा तुला शोधत असतील. बाळा, तू पटकन तुझ्या घरी जा. या सर्व गोष्टी मनोरमाताईंनी त्या मुलाच्या डोक्यावर अगदी प्रेमाने हात फिरवत त्याला समजावून सांगितल्या. तेव्हा तो मुलगा म्हणू लागला, आजी, असं वाटतं की वयासोबत तू सर्व गोष्टी विसरून गेली आहेस बघ. असं म्हणत त्या मुलाने तोंडावर हात ठेवला आणि हसतच म्हणाला, तू माझी आजी आहेस, मी असंच कोणाला थोडी माझ्या घरी घेऊन जात आहे. चल ना आजी, आपल्या घरी चल. मनोरमाताईंनी त्या मुलाच्या घरी जाण्यासाठी खूप नकार दिला. परंतु त्या मुलाने त्यांचे काही ऐकलं नाही आणि शेवटी हार मानून मनोरमाताई आपल्या काठीचा आधार घेत हळूहळू त्या छोट्याशा देवांसोबत त्याच्या घराच्या गेटवर पोहोचल्या. त्याने गेट उघडला तसा त्याच्या बाबांचा म्हणजेच रमेशचा आवाज त्याला, देवांश बाळा, असा ऐकू आला. एकटा कुठे गेला होतास? मी तुला बजावून सांगितलं होतं ना की एकट्याने कुठेही जाऊ नकोस. आता थांब, मी तुला चांगलेच सांगतो. असं रमेश आपल्या मुलाला देवांशला घरातून मोठ्या आवाजात रागाने बोलत होता. तेव्हा देवांशने मनोरमाताईंचा हात सोडला आणि म्हणाला, आजी, तू इथेच थांब, मी बाबांना बोलावून येतो. असं बोलून तो धावतच घरामध्ये गेला. तर इकडे देवांशचे बाबा रमेशचा आवाज ऐकून मनोरमाताई विचार करू लागल्या की आपल्याला यांच्या घरात जायला नको, कारण त्यांनी आपल्याला वाईट साईड बोलून हाकलून दिलं तर. कारण मनोरमाताईंची वेशभूषा पाहून तर त्यांच्याबरोबर कोणीही नीट बोलतसुद्धा नव्हतं. त्यामुळे घरात जाण्याची गोष्ट तर दूरचीच होती. मग त्या विचार करू लागल्या की देवांश तर अजून खूप लहान आहे, त्यामुळे त्याला कुठे माहीत आहे की कोण अस्पृश्य आहे आणि कोण अस्पृश्य आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्या घरात नको, असा विचार करून मनोरमाताई आपल्या हातातील काठीचा आधार घेऊन त्यांच्या घराच्या पासून दूर जाऊ लागल्या. इकडे देवांशने जसा घराच्या आतमध्ये गेला तसा त्यांनी आपल्या बाबांचा हात पकडला आणि म्हणाला, बाबा बाहेर चला ना, बाबा बाहेर चला ना, मला तुमची आजीबरोबर भेट घडवून द्यायची आहे. चला ना बाबा. देवांशचे असे बोलणे ऐकून रमेश म्हणाला, बाळा, तू पुन्हा खोटारडेपणा करू नकोस. तू पुन्हा एकदा खोटारडेपणा करू लागला आहेस.
मी तुला सांगितलं आहे ना की तुझी आजी देवाघरी गेली आहे, पण तू असे ऐकणार नाहीस आता. तुझी चांगली धुलाई करावी लागेल. असं म्हणत रमेशने प्रेमाने देवांशला उचलून घेतलं. तेव्हा देवांश म्हणाला, नाही बाबा, बघा ना, आजी बाहेर उभी आहे. तिला देवांशने उभी आहे असं म्हटलं. तिला खूप ताप देखील आलेला आहे. अगोदर तुम्ही बाहेर येऊन तर बघा. देवांशने खूप हट्ट केल्यावर रमेश बाहेर येऊन पाहू लागला, तर त्याला कोणीही दिसलं नाही. तेव्हा तो म्हणाला, बाळा, इथे तर कोणीही नाही. बाबा, इथे माझी आजी होती. मी तिचा हात पकडून तिला इथपर्यंत आणली होती. ती इथेच उभी होती. मी खरं बोलत आहे. ठीक आहे बाळा, काही हरकत नाही, पण तू रडू नकोस. उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्यामुळे देवांश बाळा, तुला काय हवं आहे? परंतु देवांश एकच गोष्ट बोलत होता, आजी इथेच उभी होती, मला आजी हवी आहे. तेव्हा रमेश थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला, आता रडणं खूप झालं. आता शांतपणे घरात जाऊन झोप. बाबांच्या अशा ओरडण्याने रडतच छोटा देवांश झोपी गेला. संध्याकाळी जेव्हा देवांशची आई डॉक्टरसाठी घरी आली, तेव्हा देवांशला असं उदास पाहून ती म्हणाली, अरे बाळा, आज असं तोंड पाडून का बसलं आहेस? काय झालं? बाबा तुला ओरडला का? तेव्हा रडतच देवांशने आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाला, आई बाबा मला ओरडले. आई बाबा मला ओरडले. बाबा खूप वाईट आहेत. मी त्यांच्याबरोबर कट्टी घेतली आहे. तेव्हा रमेश हसतच म्हणाला, अच्छा, माझ्या बाळाने माझ्याबरोबर कट्टी घेतली आहे, बघू तरी दे जरा. तेव्हा देवांश म्हणाला, जा, मी तुमच्याबरोबर बोलणार नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्या आजीला घेऊन येणार नाही तोपर्यंत मी तुमच्याबरोबर बोलणार नाही. अरे बाळा, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझी आजी आता देवाघरी गेली आहे, त्यामुळे ती पुन्हा येणार नाही. बाबा, माझी आजी इथेच होती. तेव्हा डॉक्टर सरिता रमेशकडे आश्चर्याच्या नजरेनं पाहू लागली. तेव्हा रमेश म्हणाला, अगं, हा सकाळी पाऊस थांबल्याबरोबर गपचूप घरातून बाहेर गेला होता आणि तेव्हा मी याला ओरडलो. तेव्हापासून याला माझा राग आला आहे आणि सकाळपासून याने आजीच्या नावाने रडगाणं सुरू केलं आहे. तेव्हा डॉक्टर सरिता आपल्या मुलाचा मान राखण्यासाठी म्हणाली, ठीक आहे बाळा, आम्ही सुद्धा तुझ्या आजीला शोधण्यासाठी प्रयत्न करू. मग तर ठीक आहे ना? आता तरी हस. बघू, माझा छोटासा मुलगा खूपच हट्टी झाला आहे. आपल्या आईचं असं बोलणं ऐकून देवांश खुश होऊन पुन्हा एकदा आपल्या आईला मिठी मारू लागला आणि रात्री आपल्या आजीविषयी चर्चा करत करत झोपी गेला. तो झोपल्यानंतर डॉक्टर सरिता आणि रमेश दोघेही विचारात पडले की मुले कधीही खोटं बोलत नाहीत, पण ही गोष्टसुद्धा शक्य नाही की त्याची आजी जिवंत आहे. शेवटी ते दोघे हा आपल्या मुलाला झालेला भ्रम आहे असं मानून झोपी गेले. सकाळी जेव्हा देवांश उठला तेव्हा रमेश आणि डॉक्टर सरिता दोघांनीही आपल्या मुलाला मोठ्या प्रेमानं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याला सकाळी सकाळी आंघोळ घालून मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेली. आज रमेश आणि डॉक्टर सरिता दोघांनीही आपापल्या ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. रमेश आणि डॉक्टर सरिता देवांशच्या वाढदिवसाच्या दिवशी जवळपासच्या मंदिरात त्याला आठवणीने घेऊन जात असायचे, कारण मोठ्या परिश्रमाने त्यांना हा मुलगा झाला होता. त्यामुळे दरवर्षी ते अंबा मातेचं दर्शन घेऊन तिचे आभार मानत असत आणि गरिबांना जेवणाचं वाटप देखील करत असत. आजसुद्धा त्यांनी सर्वात अगोदर अंबे मातेचं दर्शन घेतलं आणि त्या दोघांनी मिळून ते जेवण तयार केलं होतं. ते जेवण गरिबांना वाटलं. मग काही वेळ त्या मंदिराच्या आजूबाजूला बसले. तेव्हा देवांश तिथे खेळू लागला. तेव्हाच एक वयोवृद्ध महिला तिथे पडलेली झाडाची पानं एका झाडूने गोळा करत होती. तेव्हा देवांशची नजर त्या महिलेवर पडली. तेव्हा तो लगेच धावत त्या महिलेजवळ गेला. अरे आजी, तू कुठे गेली होतीस? मुलाचा आवाज ऐकल्याबरोबर ती वयोवृद्ध महिला म्हणजेच मनोरमाताई दचकल्या, कारण त्यांनी देवांशचा आवाज चांगल्या प्रकारे ओळखला होता. तेव्हा देवांश म्हणाला, अगं आजी, तू काल कुठे गेली होतीस? तू गेल्यानंतर मी किती रडलो होतो. तू खूप वाईट आहेस. तू प्रत्येक वेळेला मला सोडून जातेस. तेव्हा देवांश धावतच
रमेश आणि डॉक्टर सरिता यांच्याजवळ गेला आणि त्यांचा हात पकडत त्यांना मनोरमाताईंजवळ घेऊन आला आणि म्हणाला, हे बघा बाबा, तुम्ही काल म्हणत होतात ना की माझी आजी नाही आहे. ही बघा माझी आजी. आई बघ ना, आजीची तब्येत बरी नाही आहे. तिला काल खूप ताप आला होता. आई, आजीला बघ ना, असं म्हणत देवांशने मनोरमाताईंचा हात पकडला आणि हात आपल्या आईच्या हातात म्हणजे डॉक्टर सरिताच्या हातात दिला. तेव्हा डॉक्टर सरिता पाहू लागली तर खरंच मनोरमाताईंना खूप ताप आला होता. तेव्हा तेथील आवाज ऐकून मंदिरातील पुजारीसुद्धा तिथे आले आणि ते म्हणाले की अरे बाळा, ही महिला तर खूप दुःखी आहे. ही कधीकधी इथे येते आणि इथे एका बाजूला बसून कितीतरी तास रडत असते. कधी तिचे मन ठीक नसेल तेव्हा ती अशीच मंदिराच्या आजूबाजूला पडलेला कचरा साफ करत राहते. पण तिच्याकडे पाहून असं वाटत नाही की बिचारीच्या या जगामध्ये कोणीही नाही. असं बोलून मंदिरातील पुजारी आरतीसाठी निघून गेला. तेव्हा देवांश म्हणाला, आई, आजीला औषधं दे ना, तिला लवकर बरं वाटेल. तर ती माझ्याबरोबर खेळेलही. कारण तुम्ही लोक तर तुमच्या कामात व्यस्त असता. तुम्ही तुमच्या कामात निघून जाता, घरात मी एकटाच राहतो. माझ्या आजीला घरी घेऊन चल ना. सरिता तसेही एक डॉक्टर होती. मनोरमाताईंची अशी अवस्था पाहिल्यानंतर ती त्यांना आपल्या घरी घेऊन गेली आणि एक ग्लास दुधाबरोबर त्यांना औषधं खाण्यासाठी दिली. थोडा वेळ आराम केल्यानंतर मनोरमाताई त्यांच्या घरात घरातून जाऊ लागल्या. तेव्हा देवांश मनोरमाताईंचा हात पकडत म्हणाला, आजी, तू कुठे जात आहेस? प्लीज आजी, आता तू कुठेही जाऊ नकोस. असं म्हणत देवांशने मनोरमाताईंना मिठी मारली. तेव्हा डॉक्टर सरिता आणि रमेश मनोरमाताईंना म्हणाले, तुम्ही आता कुठेही जाऊ नका, कारण तुम्ही अजूनही पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाहीत. तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या, बाळा, माझे काय आहे? मी कुठेही जाऊन राहीन. तुम्ही लोकांनी एका अनोळख्या व्यक्तीसाठी एवढं काही केलं. या जगात असं कोणी कोणासाठी काही करत नाही. हे सर्व लोक माझी अशी अवस्था पाहून माझ्याबरोबरपासून दूर पळतात. तुम्ही लोकांनी माझ्यासाठी एवढं केलं. देव तुम्हाला नेहमी सुखी ठेवावं. असं मनोरमाताई बाहेर जाऊ लागल्या आणि तेव्हा सरिता म्हणाली, नाही आई, जोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे बऱ्या होत नाहीत तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. तसे हे देवांशला तुम्हाला आजी म्हणत आहे, त्यामुळे तो तुमच्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही इथे आरामात राहा. डॉक्टर सरिताचे एवढे प्रेमळ बोलणे ऐकल्यानंतर मनोरमाताई तिथे थांबण्यासाठी नकार देऊ शकल्या नाहीत. काही दिवस तिथे थांबल्यानंतर मनोरमाताईंच्या शारीरिक स्वास्थ्यामध्ये खूप सुधारणा झाली. त्यांना योग्य वेळी औषधे, योग्य जेवण आणि दूध, फळे असा आहार मिळाल्यामुळे मनोरमाताई आता शारीरिकदृष्ट्या स्वस्थ वाटू लागल्या. आता देवानंसुद्धा त्यांच्या बरोबर राहून अगदी आनंदात राहू लागला. मनोरमाताई त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवत होत्या. एक दिवस डॉक्टर सरिता आणि रमेश दोघेही बसून चहा पित होते. सोबतच मनोरमाताईसुद्धा बसल्या होत्या. तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाली, आई, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट विचारू का? हा, विचार ना बाळा. आई, तुमचेसुद्धा कुटुंब असेल ना, तुमचीसुद्धा मुले असतील. तरीसुद्धा तुम्ही अशा अवस्थेत एकटा, आणि त्या कशा? तेव्हा मनोरमाताई उदासपणे मनाने म्हणाल्या, बाळा, माझेसुद्धा एक छोटंसं कुटुंब होतं, पण माहीत नाही आता ते कुठं आहे. कुठे आहेत माहीत नाही. असं म्हणजे काय? डॉक्टर सरिताने असा प्रश्नार्थ नजरेने विचारलं. तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या, बाळा, 3 वर्षापूर्वी मी आणि माझा नवरा रघुनाथराव आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो. परंतु तीर्थयात्रा झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी परत येत असताना रस्त्यामध्ये अचानक अपघात झाला. तो अपघात एवढा भयंकर होता की माझा नवरा रघुनाथराव यांचा जागीच मृत्यू झाला आणि मी अभागी माझ्या नवऱ्याचं शेवटचं दर्शनसुद्धा घेऊ शकले नाही. माझा एक मुलगा आहे, त्याचे नाव नवीन आहे आणि त्याची बायको, तिचं नाव पूजा आहे. त्यांची 2 मुलं आहेत, सोनू आणि मोनू. जोपर्यंत माझा नवरा होता तोपर्यंत माझ्या घरामध्ये माझाच राज होता. कोणीच माझ्यासमोर मोठ्या आवाजात देखील बोलत नव्हतं.
परंतु माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्या मुलावर आणि सुनेवर जणू काही मी एक ओझं बनली आहे. कारण अपघातानंतर मी माझ्या कामासाठी सुद्धा त्यांच्यावर अवलंबून राहू लागली. शेवटी एक दिवस माझी सून पूजा जी आहे त्या पूजाने तिच्या नवऱ्याला म्हणाली की मी या म्हातारीपासून खूप त्रासली आहे, हिने तर माझं जगणं मुश्किल केलं आहे. तेव्हा माझा मुलगा म्हणाला, पूजा तू अगदी बरोबर बोलत आहेस, पण आईला कुठे सोडून तर येऊ शकत नाही ना, त्यामुळे हिला सहन तर करावीच लागेल. माहीत नाही या म्हातारपणात तीर्थयात्रेला जाण्याची काय गरज होती. आता मोडून तोडून बसली आहे. आता आयुष्यभर आपल्याला हिचं ओझं उचलावंच लागेल. हिच्या सेवेसाठी एखादी बाईसुद्धा ठेवू शकत नाही, कारण त्या बाईचा पगार आपल्यालाच द्यावा लागेल. तेव्हा पूजा म्हणाली, मला काही माहीत नाही, तुम्ही काहीही करा, परंतु मी आता तुमच्या आईचं कोणतंही काम करणार नाही. त्यामुळे माझ्याकडून एखादी बाई त्यांची सेवा करण्यासाठी ठेवा. तेव्हा माझ्या मुलाने एका बाईला माझी सेवा करण्यासाठी ठेवली, परंतु ती गोष्टसुद्धा माझ्या सुनेच्या पचनी पडली नाही. माझी सून त्या बाईलासुद्धा परेशान करू लागली आणि ती कामवाली बाई माझं काम करण्याऐवजी माझ्या सुनेचीच कामं करू लागली. कधी ती कामवाली अगोदर माझ्याकडे आली तर लगेच सुनबाईला राग यायचा. खरं तर माझी सेवा करण्याचं फक्त कारण होतं, पण सुनबाई तर त्या कामवालीकडून दिवसभर तिचीच कामं करून घेत होती. शेवटी ती कामवाली बाई माझ्या सुनेची अशी नाटकं पाहून काम सोडून गेली. तिने खोटं सांगितलं की मला 2-3 दिवसाची सुट्टी हवी आहे, परंतु ती पुन्हा कधीच आली नाही. ज्या दिवशी कामवाली काम सोडून गेली त्या दिवशी माझ्या रूममध्ये कोणीही जेवण घेऊन आलं नाही. भुकेने व्याकुळ होऊन माझ्या सुनेला मी आवाज देत होती, परंतु कोणीही माझा आवाज ऐकला नाही. शेवटी मी कशी तरी पडत झडत किचनमध्ये पोहोचली, तेव्हा समोरच एका ग्लासमध्ये दूध ठेवलं होतं आणि चुकीने माझा पाय त्या ग्लासाला लागला आणि त्या ग्लासातील दूध खाली पडलं. त्या आवाजाने माझी सून धावतच तिच्या रूममधून किचनमध्ये आली आणि जोरात ओरडू लागली, या म्हातारीने तर आमचं जगणं मुश्किल केलं आहे. तिने अगोदर त्या कामवालीला परेशान करून पळून लावली आहे आणि आता तर सर्व दूध खाली सांडलं. दिवसेंदिवस ही आमची सर्व खर्च वाढवत आहे. आज तर हिला मी सोडणार नाही, असं बोलत तिने मला धक्के मारत माझ्या रूमपर्यंत आणली आणि माझ्या रूमच्या दरवाजातूनच मला आतमध्ये ढकलून दिली. परंतु त्या परिस्थितीमध्ये मला आधार देणारं कोणीही नव्हतं. ती पूर्ण रात्र मी वेदनेने विवळत होते, पण कोणीही मला पाहण्यासाठी देखील आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठून रूम बाहेर जाऊ लागली, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी तिथेच बेशुद्ध होऊन पडली. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझे डोळे जेव्हा उघडले तेव्हा मी एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. मी तिथल्या एका नर्सला विचारलं की मी इथे कशी आली आहे. तेव्हा ती म्हणाली की तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला इथे घेऊन आले होते, पण माहीत नाही आता ते कुठे गेले आहेत. जोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये होती तोपर्यंत मला कोणीही पाहायलासुद्धा आलं नाही. पूर्ण 1 महिना मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मला कोणीही घेण्यासाठी आलं नाही आणि शेवटी मी कसं तरी माझं सामान घेतलं आणि हॉस्पिटलच्या बाहेर पडली. त्यांनी माझ्या बॅगेमध्ये काही फाटलेले कपडे आणि माझ्या नवऱ्याचा एक जुना फोटोही ठेवला होता. तेव्हापासून मी इकडे तिकडे भटकत आहे. मुलासाठी आम्ही सर्व काही कुर्बान केलं, परंतु मुलाला एक म्हातारी आई सांभाळणंसुद्धा जड झालं. हे बोलताना मनोरमा ताईंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तेव्हा डॉक्टर सरिता आणि रमेश दोघांच्याही डोळ्यात टचकन पाणी आलं. तेव्हा छोटा देवांश मनोरमा ताईंच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला, आजी तू का रडत आहेस? मी आहे ना तुझ्याजवळ, असं म्हणत तो मनोरमा ताईंच्या मांडीवर येऊन बसला. तेव्हा डॉक्टर सरिता मनोरमा ताईंना म्हणाली, हो आई, तुम्ही अजिबात चिंता करू नका. आम्ही लोक आहोत ना, आम्हीसुद्धा तुमचा मुलगा आणि सुनाप्रमाणेच आहोत. हळूहळू वेळ निघून गेली. आता मनोरमा ताई डॉक्टर सरिता आणि रमेशच्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे राहू लागल्या होत्या. ते कुठेही फिरायला गेले तरीसुद्धा मनोरमा ताई ते आपल्याबरोबर घेऊन जात होते. त्या दोघांना आता असेच वाटू लागलं होतं
की एका मोठ्या माणसाचे आशीर्वाद सतत आम्हाला मिळत आहे आणि त्यामुळे सर्वजण एकमेकांबरोबर मोठ्या आनंदाने राहत होते. एक दिवस अचानक मनोरमाताईंनी रमेश आणि डॉक्टर सरिताला आपल्या जवळ बोलावून घेतलं आणि आपल्या नवऱ्याच्या प्रतिमेच्या पाठीमागे ठेवलेले काही कागद बाहेर काढत म्हणाल्या, बाळा, आज मी तुम्हाला लोकांना काहीतरी देणार आहे. तेव्हा आश्चर्यचकित होऊन डॉक्टर सरिता त्या म्हणाल्या, हे काय आहे आई? बाळा, हे जमिनीचे पेपर आहेत. ही जमीन माझ्या नवऱ्याने ते तीर्थयात्रेला जाण्याअगोदरच खरेदी केली होती. मी विचार केला होता की तीर्थयात्रेवरून घरी आल्यानंतर मुलांना सरप्राईज देईल, परंतु येताना रस्त्यामध्येच आमचा अपघात झाला आणि माझा नवरा तर देवाला प्रिय झाला. खरं तर हे पेपर मी माझ्या सुनेला आणि मुलाला देणार होती, परंतु त्यांचे माझ्याबरोबरचं वागणं पाहून मी हे पेपर माझ्या नवऱ्याच्या फोटोच्या फ्रेम मागे लपवून ठेवलं, कारण मुलाला आणि सुनेला या कागदपत्रांविषयी समजू नये म्हणून. पण त्यांना तर आपल्या बाबाचा फोटो देखील सुद्धा हवा नको होता घरामध्ये, तर म्हणून त्यांनी माझ्या कपड्यांसोबत माझ्या नवऱ्याचा फोटोसुद्धा माझ्या बॅगेमध्ये टाकून ठेवला होता. आता तुम्हीच माझी मुलं आहात, म्हणून मी हे कागदपत्र तुम्हाला देत आहे. प्लीज बाळांनो, तुम्ही हे घेण्यासाठी नकार देऊ नका. नाही नाही आई, पण आम्ही हे नाही घेऊ शकत. नाही बाळा, मी हे तुमच्या उपकारांच्या बदल्यात देत नाही. मी आता माझा मुलगा आणि सून तुम्हालाच मानत आहे, त्यामुळे माझं प्रेम समजून हे कागद तुमच्याकडे ठेवा. तेव्हा डॉक्टर सरिता आणि रमेश काही वेळासाठी शांत झाले आणि म्हणाले, कारण त्या जमिनीची किंमत आज कमीत कमी 50 लाख रुपये होती. कारण जेव्हा मनोरमाताईंच्या नवऱ्याने ती जमीन खरेदी केली होती तेव्हा त्या जमिनीच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट झाली नव्हती, परंतु आता 3 वर्षामध्ये ती जमीन नवीन बनलेल्या हायवेच्या बाजूलाच येत होती आणि म्हणूनच त्या जमिनीचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे अशा प्रकारची जमीन आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला खरेदी करणं शक्यच नाही. म्हणून ते नवरा बायको दोघेही म्हणाले, आई, आम्ही ही जमीन नाही घेऊ शकत. आम्ही तुमची सेवा कोणत्या लोभापोटी केलेली नाही. प्लीज आई, आम्ही हे जमिनीचे कागदपत्र नाही घेऊ शकत. तेव्हा मनोरमाताई एकदम उदास झाल्या. मनोरमाताईंना असा उदास आणि दुःखी पाहून डॉक्टर सरिता म्हणाली, अच्छा, ठीक आहे आई, तुम्ही परेशान होऊ नका. आम्ही तुमचा मान राखतो, पण तुम्हालासुद्धा आमची एक गोष्ट मान्य करावी लागेल. आम्ही त्या जमिनीवर एक हॉस्पिटल बांधतो आणि त्या हॉस्पिटलवर तुमचं नाव असेल आणि त्या हॉस्पिटलमध्ये गरीब लोकांवर मोफत उपचार देखील होतील किंवा कमीत कमी पैशामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. परंतु त्या हॉस्पिटलचे सर्व अधिकार हे तुमच्याच हातात असतील. डॉक्टर सरिताचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मनोरमाताईंना खूपच आनंद झाला. त्या लगेचच म्हणाल्या, अरे बाळा, यापेक्षा चांगलं काय होऊ शकतं? पण हॉस्पिटल बनवण्यासाठी खूप पैसे लागतील ना? तेव्हा रमेश म्हणाला, आई, तुम्ही चिंता करू नका, कारण तुमची ती जमीन खूप मोठी आहे. जर आपण त्या जमिनीचा काही भाग विकला तर आपल्याला खूप सारे पैसे मिळतील आणि काही पैसे आपण शिल्लक राहिलेल्या जमिनीवर कर्ज घेऊन हॉस्पिटल बनवण्यासाठी त्या पैशांचा वापर करू शकतो. या गोष्टीवर सर्वांचं एकमत झालं आणि तेव्हा रमेशने त्या जमिनीतील काही भाग विकला आणि बँकेकडून उरलेल्या जमिनीवर हॉस्पिटल उभारण्यासाठी काही कर्ज घेतलं आणि हॉस्पिटल बनवण्याचं काम सुरू झालं. 2 वर्षातच एक खूप मोठं असं हॉस्पिटल बनवून तयार झालं. मनोरमाताईंच्या हस्ते त्या हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला. त्या हॉस्पिटलची प्रसिद्धी हळूहळू सर्व जागी पसरू लागली, कारण जेवढे गरीब लोक होते ते हळूहळू त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी येऊ लागले. या अनमोल कामासाठी मनोरमाताईंना राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची घोषणा झाली आणि त्या दिवशी सकाळी लवकर उठून मनोरमाताई अंघोळ करून पूजापाठ करून देवांशला स्कूलमध्ये पाठवण्याची तयारी करत होत्या. त्यातच डॉक्टर सरिता ह्या मनोरमाताईंच्या जवळ आली आणि म्हणाली, आई, तुमचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तुम्ही तिथे थोडा लवकरच पोचा बरं. तुम्ही असे करा, देवांशला स्कूलमध्ये सोडल्यानंतर सरळ तिकडेच या, नाहीतर तुम्ही आत्ताच माझ्याबरोबर तिकडे चला. नाही बाळा,
तू जा, तुला उशीर होईल. मी माझ्या नातवाला स्कूलमध्ये पाठवते आणि मग येते. मनोरमाताई आता देवांशला स्कूलमध्ये सोडण्यासाठी निघाल्या तेव्हा रस्त्यामध्ये देवांश चिप्स खाण्यासाठी हट्ट करू लागला. तेव्हा मनोरमाताईंनी एक चिप्स पॅकेट आणून देवांशला दिलं. तेव्हा त्यातील चिप्स खाऊन तो पॅकेट देवांशने स्कूलच्या गेटसमोर असणाऱ्या रस्त्यातच टाकला. तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या, बाळा, कचरा असा रस्त्यावर फेकायचा नसतो. तेव्हा देवांश म्हणाला, सॉरी आजी, असं म्हणत धावतच स्कूलच्या गेटमधून आतमध्ये निघून गेला. मनोरमाताई आता त्या चिप्स पॅकेट उचलण्यासाठी त्या पॅकेटजवळ पोहोचल्या. तेवढ्यातच एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि चिप्स पॅकेट बाहेर फेकत त्या गाडीतील माणूस म्हणाला, हे घे म्हातारे, हा सुद्धा उचल. तेव्हा मनोरमाताईंनी मागे वळून पाहिलं तर त्यांचा मुलगा नवीन आणि सून पूजा त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले. ते विचार करू लागले की ही म्हातारी इथे कुठे फिरत आहे. तेवढ्यातच मनोरमाताईंची सून पूजा अजून एक चिप्सचा पॅकेट मनोरमाताईंच्या तोंडावर फेकत म्हणते, हे घे म्हातारे, खूप दिवसापासून उपाशी फिरत असशील ना, हे खाऊन घे आणि हा कचरासुद्धा कचऱ्यामध्ये फेकून दे. तेवढ्यातच मनोरमाताईंच्या कारचा ड्रायव्हर आला आणि त्याने त्यांच्या मुलाच्या जोरात कानशिलात मारली आणि म्हणाला, तुमची एवढी हिंमत, तुम्ही मॅडमबरोबर अशा प्रकारे बोलत आहात. तेव्हा नवीन म्हणाला, अरे ही कोणी मॅडम नाही आहे. तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. एवढ्यातच त्याच्या दुसऱ्या गालावर अजून एक कान पडली. तू आता जास्त बडबड केलीस ना तर तुला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये पाठवेल. मग तिकडेच बस चक्की पिसत. तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या, अरे बाळा, काय याच्या नादी लागला आहे, चल आपल्याला उशीर होत आहे. तेव्हा ड्रायव्हर मनोरमाताईंना कारमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये येऊन पोचला. तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाली, आई, तुम्ही कुठे राहिला होतात? मी तुमची किती वेळ वाट पाहत होते. चला लवकरच, मीटिंग सुरू होणार आहे. सर्व लोक तुमचीच वाट पाहत आहे. मनोरमाताई मीटिंगमध्ये पोहोचल्या. अजून मीटिंग चालूच होती. तेवढ्यातच अचानक एक नर्स डॉक्टर सरितांना बोलवण्यासाठी आली. मॅडम, एक इमर्जन्सी केस आली आहे, प्लीज तुम्ही लवकर या. तेव्हा डॉक्टर सरिता लगेच मीटिंग सोडून हॉस्पिटलच्या आतमध्ये आल्या आणि त्यांनी पाहिलं तर एक व्यक्ती खूपच गंभीर अवस्थेत स्ट्रेचरवर पडला होता. त्याच्या एका पायाला खूपच गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाल्या, यांचे इमर्जन्सी ऑपरेशन करावे लागेल, कदाचित यांचा पायसुद्धा कापावा लागेल. तेव्हा त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या बेडवर पडलेल्या महिला डॉक्टर सरितानं बोलणं ऐकून रडू लागली आणि म्हणाली, प्लीज डॉक्टर, माझ्या नवऱ्याला वाचवा. आता डॉक्टर सरिता त्या महिलेबरोबर बोलतच होत्या. तेवढ्यातच मनोरमाताई तिथे आल्या. जेव्हा त्या महिलेची नजर मनोरमाताईंवर पडली तेव्हा ती महिला ओरडतच म्हणाली, ए म्हातारे, तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? नक्कीच तू वाईट नजर टाकली असशील, म्हणून माझ्या नवऱ्याची अशी अवस्था झाली आहे. तेव्हा डॉक्टर सरिताने मागे वळून पाहिलं तर मनोरमाताई उभ्या होत्या. तेव्हा डॉक्टर सरिता त्या महिलेला म्हणाल्या, तुम्हाला माहीत आहे का या कोण आहेत? तेव्हा डॉक्टर सरिताचे बोलणे चालू असतानाच मध्येच ती महिला म्हणाली, डॉक्टर, तुम्हाला माहीत नाही, ही महिला खूपच कमनशिबी आहे. अगोदर हिने हिच्या नवऱ्याला खाल्लं आणि आता माझ्या हसत्या खेळत्या कुटुंबाला ही नजर लागली आहे. तेव्हा डॉक्टर सरिता ओरडतच म्हणाली, जर तू आता शांत बसली नाहीस तर तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. तुला माहीत आहे का, या दुसऱ्या कोणी नसून ह्या हॉस्पिटलच्या मालकीनबाई आहेत, श्रीमती मनोरमा. कदाचित तुम्ही बाहेरून येताना या हॉस्पिटलचं नाव वाचलं नाही. हे ऐकल्याबरोबर ती महिला हैराण झाली. ती महिला म्हणजे मनोरमाताईंची सून पूजा होती. काही वेळापूर्वी ती मनोरमाताईंवर हसत होती. अहो डॉक्टर मॅडम, असं कसं होऊ शकतं? तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाल्या, काय होऊ शकतं, काय नाही, त्या अगोदर तुम्ही पैशांची व्यवस्था करा. यांच्या ऑपरेशनसाठी कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये खर्च येईल. तेव्हा पूजा म्हणाली, पण डॉक्टर, मी एवढ्या लवकर इतक्या पैशांची व्यवस्था कशी करू? पूजाला आता काय करावं काहीच कळत नव्हतं. पण आज मात्र तिने केलेल्या वाईट कामाची तिला आठवणच होती.
म्हणून तिने लगेचच मनोरमाताईंचे पाय पकडले आणि माफी मागू लागली. प्लीज आई, मला माफ करा आणि तुमच्या मुलाला वाचवा. डॉक्टर सरिता हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाल्या आणि आश्चर्यचकित नजरेने मनोरमाताईंकडे पाहू लागली. तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या, हा माझाच मुलगा आणि सून आहे, त्यामुळे त्यांच्यावर मोफत उपचार व्हायला हवेत. त्यावर डॉक्टर सरिता म्हणाली, हो आई, तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी लगेचच त्यांच्यावर उपचार सुरू करते. त्यानंतर मनोरमाताई तिथून बाहेर आल्या, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये एकसुद्धा अश्रू नव्हता. त्या शांतपणे तिथून आपल्या घरी निघून आल्या. संध्याकाळी डॉक्टर सरिता जेव्हा घरी आल्या तेव्हा मनोरमाताईंना पाहून त्या चकित झाल्या, कारण त्यांना वाटत होतं की आज आई खूप दुःखी असतील. पण मनोरमाताई त्यांचा मुलगा देवांशबरोबर खूप चांगल्या प्रकारे खेळत होत्या. डॉक्टर सरितांना पाहिल्याबरोबर मनोरमाताई समजून गेल्या की त्या त्यांना काय विचारणार आहेत. म्हणूनच त्या स्वतः डॉक्टर सरितांना म्हणाल्या, बाळा तुला वाटत असेल की त्या लोकांसाठी मला वाईट वाटेल. तर हो, माणुसकीच्या नात्याने मला त्या लोकांचं वाईट वाटलं, परंतु एक आई म्हणून त्यांच्याबरोबर आता माझे कोणतेही नातं राहिलेलं नाही. पुढे मनोरमाताई म्हणाल्या की वेळ किती पटकन निघून जाते, आहे ना, काही समजतही नाही. म्हणूनच सरिता बाळा, मी असा विचार करते की नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जवळच्याच मंदिरात जाऊन गरिबांना जेवायला देऊया आणि जेवढे गरजू लोक आहेत त्यांना ब्लँकेट आणि स्वेटरही देऊया. कारण आजसुद्धा खूप लोक असे आहेत जे थंडीने खूप परेशान आहेत, ज्यांच्याकडे परिधान करण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत आणि राहण्यासाठी छत देखील नाही. कारण आजपासून 3-4 वर्षापूर्वी जेव्हा देवांश मला भेटला होता तेव्हा माझी अवस्थासुद्धा अशीच होती. माझ्याकडे राहण्यासाठी कोणतंही छत नव्हतं आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं उबदार कपडे देखील नव्हते. त्या दिवशी उद्यानामध्ये बेंचवर बसून मी थंडीने कुडकुडत होती. जर त्या दिवशी देवांश माझ्याजवळ आला नसता तर कदाचित काही दिवसामध्ये मी या जगातून निघून गेली असती. असं बोलता बोलता मनोरमाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाली, अहो आई, तुम्ही भावूक होऊ नका. तुम्ही योग्य तेच बोलत आहात. आपण या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काहीतरी नवीन करूया. मी आजच दुकानवाल्याबरोबर बोलून ब्लँकेट आणि स्वेटरची ऑर्डर देते. तुम्ही चिंता करू नका. जसे तुम्ही म्हणत आहात तसेच होईल. 10 दिवसानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवांशसुद्धा लवकर उठला आणि मनोरमाताईंना म्हणाला, आजी, मी पण आज तुझ्याबरोबर ब्लँकेट आणि स्वेटर वाटण्यासाठी येईल. हो बाळा, का नाही? तुझ्यामुळेच तर मी या सर्व गोष्टी करत आहे. साधारणत 11 वाजेपर्यंत रमेश आणि डॉक्टर सरितासुद्धा तयार होऊन मंदिराच्या प्रांगणामध्ये पोहोचले आणि सुरुवातीला डॉक्टर सरिता आणि मनोरमाताईंनी तिथे उपस्थित सर्व गरिबांना जेवण दिलं. मग सर्वांना एक एक ब्लँकेट आणि स्वेटर वाटण्याचं काम सुरू झालं. ते काम झाल्यानंतर सर्वजण जेव्हा घरी जाण्यासाठी कारमध्ये बसले होते तेवढ्यातच पूजा आपला नवरा नवीनला व्हीलचेअरवर घेऊन तिथे पोहोचली आणि मनोरमाताईंसमोर हात जोडून त्यांची माफी मागत म्हणाली, प्लीज आई, आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्याबरोबर खूपच वाईट वागलो, तुमच्यावर खूप अत्याचार देखील केले. पण प्लीज आई, तुम्ही आमच्याबरोबर घरी चला. आई, तुम्ही तुमच्या मुलाची अवस्था बघा. तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या, कोण मुलगा? कुणाचा मुलगा? बाळा, तुम्हा लोकांबरोबर माझं कोणतंही नातं नाही. माझा फक्त एकच मुलगा आणि सून आहे, ज्याच्याबरोबर मी आता राहत आहे आणि ते दोघेही माझी खूप चांगल्या प्रकारे सेवा देखील करत आहेत. तुम्ही लोकांनी तर मला मरण्यासाठी सोडून दिलं होतं. आज हाच माझा नातू देवांशमुळे मी आज अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासमोर उभी आहे. असं मनोरमाताई ह्या देवांशच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या. तेव्हा कारमध्ये शिल्लक राहिलेलं जेवण आणि स्वेटर काढून आपल्या मुलाला आणि सुनेला देत त्या म्हणाल्या, देवाच्या कृपेने आज आम्ही गरजू लोकांना जेवण आणि स्वेटर वाटलं. तुमचंसुद्धा नशीब चांगलं होतं, त्यामुळे तुम्ही बरोबर योग्य वेळेत पोहोचलात. म्हणून हे जेवण आणि हे स्वेटर घ्या.
सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलंही नसेल, असं म्हणत मनोरमाताईंनी आपल्या नातवाचा देवांशचा हात पकडला आणि रमेश आणि डॉक्टर सरिता यांच्यासोबत कारमध्ये बसून आपल्या घराकडे निघून गेल्या. आज त्यांचा मुलगा आणि सून मनोरमाताईंकडे पाहतच राहिले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मनोरमाताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला माफ केलं नाही, हे योग्य केलं का याविषयी आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर जरूर करा आणि अशाच नवनवीन कथा